नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूट डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. 14 जून 2026 रोजी MPSC कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला. बाहेर आल्यानंतर विद्यार्थी म्हटले पेपर हार्ड होता. त्यामुळं सगळीकडेच संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली पेपरच्या स्ट्रक्चरबद्दल. आणि आता 1-2 दिवसामध्ये मला वैयक्तिकरित्या संबंध महाराष्ट्रातून फोन आले. तसेच आमच्या अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी तसेच चालू बॅचच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की सर, संबंधित परीक्षेचा कट ऑफ किती लागू शकतो. आता लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ही कंबाईन ग्रुप बीची परीक्षा पास होऊन ऑलरेडी पदावर गेलेले आहेत, ज्यांनी यापूर्वी या परीक्षा 2-2, 3-3 वेळेस दिलेल्या आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत, जे ऑलरेडी पदावर आहेत, तसेच ज्या व्यक्तींनी आयुष्य स्पर्धा परीक्षेत्रात काढलेलं आहे, त्या व्यक्तीसुद्धा संबंधित परीक्षेचा कट ऑफ सध्या सांगताना दिसत नाहीत. अशा वेळेस आपणाला जर कट ऑफ ऐकायचा असेल तर लक्षात ठेवा, जर या परीक्षेचा कट ऑफ पेपरचे हार्ड लेवल पाहून फार कमी लागला आणि तुम्ही जर कट ऑफ ऐकून अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर ते चुकीचं आहे. तरीही कट ऑफ हा कशावर निश्चित होतो, तर उपलब्ध पदांची संख्या किती आहे, प्रवर्गानुसार किती पदं आलेली आहेत, त्याचबरोबर पेपरची हार्ड लेवल काय होती, या घटकावर कट ऑफ हा अवलंबून असतो. मग जर या वर्षीचा कट ऑफ आपणाला पाहायचा असेल तर मागच्या 2-3 वर्षामध्ये पेपरची हार्ड लेवल काय होती, त्याचबरोबर या परीक्षेमध्ये प्रवर्गणीय जागा किती होत्या, यावर कट ऑफ हा अवलंबून असणार आहे. तर आपण अगोदर बघूया मागच्या 2 वर्षाचे कट ऑफ काय होते. 2024ला प्रश्नाची हार्ड लेवल 40% होती आणि सोपे प्रश्न होते 60%. त्यावेळेस कट ऑफ लागला 62.50. त्यानंतर 2025ला प्रश्नाची हार्ड लेवल होते 50% आणि लोएस्ट म्हणजेच कमी काठिण्य पातळीवरचे प्रश्न होते 50%. त्यावेळेस मेरिट लागलं 51.50. आता 2026ला किती लागू शकतं, तर कालचा म्हणजे रविवारचा पेपर पाहिला असता आपल्या लक्षात येतं आहे की या परीक्षेचे प्रश्न हार्ड लेवलवर 65% होते आणि 35% प्रश्न सोपे होते. मग या परीक्षेचा कट ऑफ किती लागू शकतो, तर माझ्या 25 वर्षाच्या दीर्घ अनुभवातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या परीक्षेचा कट ऑफ हा ओपन मुलासाठी हा 45, याच्यामध्ये +2 -2 होऊ शकतंय. म्हणजे ज्या कॅन्डिडेटचा स्कोअर हा 45+ आलेला आहे त्या कॅन्डिडेटनी ओपनच्या विशेषतः आपल्या अभ्यासाला नव्या उत्साहानं, नव्या जोमानं सुरुवात करा. लेडीजचा कट ऑफ आणखी 2-3 मार्क कमी होतो. या परीक्षेमध्ये सर्वात लोएस्ट कट ऑफ हा EWS या प्रवर्गाचा लागू शकतो. त्यामुळे EWS या प्रवर्गामध्ये असणारे कॅन्डिडेट त्यांना 35+ जरी तुमचा स्कोअर झालेला असेल तरीही अभ्यासाला सुरुवात करा. आता लक्षात ठेवा, कट ऑफ ऐकून अभ्यास करणं फार चुकीचं आहे. याचा अर्थ काय, जरी आमसारख्या अनुभवी शिक्षकांनी सांगितलेलं असलं किंवा जे पुण्यामध्ये, राहुरीमध्ये, मुंबईमध्ये तयारी करणाऱ्या अकॅडमी आहेत यांनीही जरी काही कट ऑफ सांगितलेले असले तरीही कट ऑफ ऐकून अभ्यासाला सुरुवात करू नका. समजा एखाद्या अकॅडमीनं कट ऑफ सांगितला आहे 48, तुम्हाला मार्क त्या ठिकाणी 47 असतील, तर आपण अभ्यास करताना आपल्या डोक्यामध्ये ही एक निगेटिव्ह गोष्ट पडली की आपल्याला 1 मार्क कमी आहे. मग आपण काय करतो, अभ्यास हा मन लावून करत नाही. लक्षात ठेवा, 2024 रोजी कंबाईन ग्रुप बीचा कट ऑफ हा 62.50 लागला होता. अशा वेळेस ग्रुप सीची परीक्षा झाली आणि ग्रुप सीचा पेपर हा खूप सोपा निघाला होता. आणि त्यावेळेस असं वातावरण तयार झालं, जर पेपर कंबाईन ग्रुप बीचा 2024चा थोडासा हार्ड असतानाही कट ऑफ जर 62.50 गेला असेल तर ग्रुप सीचा पेपर हा खूप सोपा निघाला होता. त्याचा कट ऑफ हा 70 ते 72+ लागणार असं प्रत्येकजण म्हणत होतं, कारण पेपर सोपा होता म्हणून. मग लक्षात ठेवा, लोकांचं ऐकून जर आपण अभ्यासाला सुरुवात करत असाल तर उपयोग नाही. त्याचं कारण काय, लक्षात ठेवा, या परीक्षेचा कट ऑफ किती लागला पुन्हा, तर कट ऑफ लागला ग्रुप सीचा त्यावेळेचा 48 लागला. मग लक्षात ठेवा, तुम्ही जर 70-72 ऐकून जर अभ्यास करणार नसाल आणि कट ऑफ जर 48 लागला तर प्रॉब्लेम येऊ शकतो का नाही. मग अशा वेळेस काय करायचं, मागचे कट ऑफ पहा. खरं तर सांगावं, लक्षात ठेवा, कट ऑफ हा प्रवर्गणीय आहे, जागेवर अवलंबून असतो.
त्यामुळं प्रत्येक वर्षी हा वेगळाच लागणार आहे. म्हणून आपण पाठीमागचे कट ऑफ पाहून जर अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तसं करू नका. या वर्षी पेपरची हार्ड लेवल राज्यसेवेच्या जवळची होती. त्यामुळे कट ऑफ हा कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही. पण एक टेंटेटिव्ह मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यापेक्षाही कमी लागू शकतो. मग काय करायचं आहे, आपण जर ही परीक्षा दिलेली असेल तर कट ऑफचा विचार न करता अभ्यासाला अतिशय प्रामाणिकपणे सुरुवात करा. मग अभ्यासाला सुरुवात करत असताना आपल्याला ही पूर्व परीक्षा पास होणारच आहे असं गृहीत धरून तयारी करायची आहे. मग काय करायचं आहे, या ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेला जे 4 महत्त्वाचे घटक आहेत, विशेषतः MPSC ही 4 खांबावर आधारित असते. 1 सामान्य अध्ययन, 2 गणित व बुद्धिमत्ता, 3 मराठी व्याकरण आणि 4 इंग्रजी व्याकरण. मग हे 4 घटक व्यवस्थित तयारी करायची आहे. आपल्या अभ्यासाचं शेड्यूल जर 9 तासाचं असेल तर ते डिव्हायडेशन करायचं आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, मराठीला 2 तास दिले, इंग्रजीला 2 तास दिले, गणित बुद्धिमत्तेला 1-1.5 तास दिला आणि उरलेले जे काय 3-3.5 तास असतील, 4 तास असतील ते सामान्य अध्ययनात दिले आणि व्यवस्थितपणे पुढचे 3 महिने तयारी केली तर या परीक्षेमध्ये 1 दिवस तुमचा असणार आहे. मग काय करायचं आहे, ते कट ऑफ ऐकणाऱ्याला ऐकू द्या, सांगणाऱ्याला सांगू द्या. आपण या परीक्षेमध्ये, कारण व्हिज्युलायझेशनच्या नियमानुसार आपण जर पास होणार आहे असं मनावर बिंबवलं तर आपण पास होत असतो. पण जर म्हटलं नाही ना माझं काय खरं नाही तर तुम्ही नापासच होणार. मग काय करा, मी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहे असं गृहीत धरून हे 4 घटक व्यवस्थित तयार करा. फक्त काय करायचं, GSची तयारी करत असताना पूर्व परीक्षेचाच 90% अभ्यासक्रम मुख्याला पण आहे हे आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेस जो एक्स्ट्रा अभ्यासक्रम आहे कोणता आहे, समजा GIS सिस्टीम असेल, GPS सिस्टीम असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, माहिती अधिकार कायदा असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, असे जे चॅप्टर थोडेसे वेगळे आहेत ते वाचतानाही तुम्हाला वेगळे पण जाणवेल. कारण पूर्वला अभ्यासक्रम आहे तोच जर मुख्याला असेल आणि तोच पुन्हा करू लागला तर पुन्हा तेचपणा येतो, रटाळपणा येतो. त्यापेक्षा जे वेगळ्या अभ्यासक्रमाचे टॉपिक आहेत ते माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तयारी करा. गणित बुद्धिमत्तेलाही मागचे PYQ बघा, हार्ड लेवल बघा आणि त्यानुसार तयारी करण्याचा प्रयत्न करा. मग हे जर व्यवस्थितपणे आपण तयारी केली, पुढं काय फायदा होऊ शकतो, गृहीत धरा आपण पास झालो तर इतरांपेक्षा पुढं आपणच असणार आहे आणि गृहीत धरा आपला रिझल्ट निगेटिव्ह आला तर लक्षात ठेवा हे 4 खांबावरच सरळ सेवा परीक्षा सुद्धा अवलंबून असतात. मग अजूनही जरी महाराष्ट्र शासनानं ग्रुप C मधील काही पदं MPSCकडं वळवलेली असली किंवा त्या ठिकाणी परीक्षा MPSC मार्फत घेणार असली तरी सगळीच पदं त्या ठिकाणी गेलेली नाहीत. काही परीक्षा अजून सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे. त्या माध्यमातून काही दिवसामध्ये नगरपालिकेची 3,500 पदाची जाहिरात निघणार आहे. जलसंपदा खात्याची 7,000 ते 8,000 पदाची जाहिरात आहे. महिला व बालविकासची 7,000 ते 8,000 पदाची जाहिरात आहे. अनेक विभागाच्या सरळ सेवेमार्फत काही दिवसामध्ये भरत्या होणार आहेत. मग त्या जेव्हा जाहिराती निघतात तेव्हा लक्षात ठेवा आपल्याला काय होतं आहे, परीक्षेला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ मिळतो आणि मग अशा वेळेस जे विद्यार्थी मेनला पूर्वी गेलेले असतात, सध्या मेनची चांगली तयारी करत असतात, ते चुटकीसरशी पास होऊन त्यांच्या मनीधनी नसताना सुद्धा नगरपालिकेतील कर निर्धारण अधिकारी असेल, अधीक्षक असेल, महिला व बालविकासमधली काही पदं असतील, वरिष्ठ लिपिक असेल, ते सहज घेऊन जातात. आणि आपण मात्र या कट ऑफचा आधार घेऊन काय करत असतो, अभ्यास करू का नको असं करत असतो. त्यामुळं काय करायचं आहे, आपण ही परीक्षा पास होणारच आहे. कट ऑफ जास्त लागला तरी काय टेन्शन घ्यायची गरज नाही, कमी लागला तरी काय टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण ज्याला काहीतरी मिळवायचं आहे त्यांनी 2026मध्ये परीक्षा दिल्यानंतर त्याचा कट ऑफ थोडंसं बघणं गरजेचं आहे. मात्र त्याचा विचार न करता सातत्यानं जो पहिला फ्लो होता पूर्व परीक्षेला तोच कंटिन्यू ठेवा. त्याचं कारण काय, तर जेव्हा उद्या ह्याचा निकाल लागतो आणि सुदैवानं आपल्याला जर कट ऑफ फार कमी आला तर असं वाटायला नको की मी पूर्वीच तयारी करायला पाहिजे होती. मग पुन्हा काय होते, पूर्व परीक्षा पास होत आहे, मुख्य परीक्षांना पास होत आहे. त्यामुळं कट ऑफचा आधार घ्या. परंतु जसं 2024ला पूर्वचा कट ऑफ कंबाईन ग्रुप बीचा 62.50 लागला, सगळे म्हणायचे ग्रुप सीचा कट ऑफ 70-72 लागेल, परंतु 48च लागला. अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळं काय करा, अशा कट ऑफवर विश्वास न ठेवता स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार करा आणि त्यानुसार अगदी उत्साहानं आनंदानं जे 4 घटक आहेत त्या घटकाचं दिवसभराचं टाइम टेबल शेड्यूल ठरवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. माझ्या मतानं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.